145 पानं आहेत ते प्रस्तावनेचे. 145 पानं आहेत प्रस्तावनेची. वाचा पण जरूर, फार सुंदर. आपण ज्ञानेश्वरीतल्या दुसऱ्या अध्यायाला सुरुवात केली होती आणि हाच अध्याय ज्ञानेश्वरीतला, म्हणजे या अध्यायापासून पुढचा सगळा भाग हा ज्ञानेश्वरीतला अतिशय महत्त्वाचा आहे. आपण अगदी काही थोड्याच ओव्या पाहिल्या होत्या. ह्या अध्यायाचं नाव मी गेल्या वेळेला सांगण्याचं मी सांगितलं नाही, विसरले. पण ह्याला गीतेमध्ये सांख्ययोग असं म्हणतात. सांख्ययोग. आता हे जे सांख्ययोग म्हटलेलं आहे ते का म्हटलेलं आहे ते मी अगदी आत्ता सांगत नाही आहे. ते ज्या वेळेला ते विचार यायला लागतील त्यावेळेला मी त्याचं स्पष्टीकरण करीन. कारण उगीचच काहीतरी खूप अवघड असं सुरुवातीला सांगितलं की मग सगळाच गोंधळ मनामध्ये उडतो असं मला वाटतं. म्हणून मी सुरुवातीला ते सांगत नाही. सांख्ययोग म्हणजे काय हे आपण पुढे पाहूया. खरं म्हणजे जरी ह्याला सांख्ययोग असं म्हटलं असलं तरी ह्यामध्ये खरं पुढे आपण जाऊ त्यावेळेला लक्षात येईल की हे दोन वेगळे शब्द आहेत. सांख्य हा एक आहे आणि योग हा एक आहे. हे दोन वेगळे शब्द आहेत आणि ते काय कुठल्या अर्थी वापरले आहेत हे आपल्याला पुढे स्पष्ट होणार आहे. आणि त्या संबंधीच्या काही वेळेला चुकीच्या कल्पना केल्या जातात, त्या करू नयेत असं मला वाटतं. ते सर्व मी पुढे स्पष्ट करीन. आता आपण पहिल्या ज्या काही ओव्या पाहतो त्यामध्ये आपण अशा ठिकाणी आलो, पहिली सुरुवातच आपण पाहत होतो आणि अशा ठिकाणी किंवा ह्या काही गोष्टींचा आपण उल्लेख केलेला होता की हा म्हणतोय भगवंत त्या अर्जुनाला म्हणतोय की तू कवण हे काही करीत आहासी असं म्हटलेलं आहे त्यांनी की तू कोण आहेस आणि तू हे काय करतोयस. म्हणजे अर्जुनाने जे पहिल्या अध्यायामध्ये सगळं त्याचं जे सांगणं आहे की काय काय होणार आहे, किती पापं होणार आहेत आणि काय सगळं हे किती अनिष्ट आहे, मी या अनर्थाची थोरी सांगतोय तुला, ह्या असं तो सगळं म्हणतोय. तर ते जे आहे त्याला उत्तर द्यायला आता सुरुवात केलेली आहे आणि अर्जुनाची समजूत काढायला आता सुरुवात त्यांनी केलेली आहे. आणि त्या ठिकाणी तो असं म्हणतो की अरे तू कोण आहेस. म्हणजे कोण आहे म्हणण्यामध्ये पुढे जे ते विवेचन आहे ते असं की तुझा पराक्रम काय प्रतीचा आहे, सर्वात शूर सर्वात पराक्रमी जगामध्ये असा तू योद्धा आहेस आणि किती तू आत्तापर्यंत पराक्रम आपले दाखवले आहेस आणि असा आता तू रडतोयस इथे या युद्धभूमीवर आल्यानंतर. आता तुझं अश्रू ढाळतोयस आणि युद्ध करणार नाही म्हणतोयस. असं म्हणजे एखाद्या लहान मुलाला आपण काही वेळेला सांगतो ना, तशीच सुरुवात आहे ही. लहान मुलाला आपण काही वेळेला एकदम परीक्षेच्या वेळेला मुलाला काही वेळेला भीतीच वाटते की आता आपण कसं, नाही मला येतच नाही काही, अशी एक भावना निर्माण होते. त्यावेळेला आपण मुलाला जे सांगतो की अरे काय तू आतापर्यंत किती चांगलं केलं आहेस, किती सुंदर मार्क तुझे असतात आणि आता काय भीतोयस तू, तुला सगळं येतं आहे, असं जे त्याच्या मनाची तयारी आपण करतो तशीच कृष्ण या ठिकाणी त्याच्या मनाची तयारी करतोय की तू कवण आणि हे काय करीत आहासी, काय करतोयस आता, अशी त्याने सुरुवात केली आहे. आणि मग म्हणजे पराक्रमी माणसाने करूच नये अशा गोष्टी तू करतोयस असं सगळं सांगून मग शेवटी ह्या ठिकाणी ते आलेले आहेत. 18वी ओवी वगैरे तुम्ही पाहिली तर सांडी हे मूर्खपण, म्हणजे आता सरळ बोलतायत, थोडा राग आहे, रोष आहे त्याच्यामध्ये, रागानेच सांगतायत आणि स्पष्टपणे सांगतायत. सांडी हे मूर्खपण, उठी घे धनुष्य बाण,
संग्रामी हे कवण कारुण्य तुझे, हे संग्रामाला आलायस, उभा राहिलायस युद्धावर. आता मला मगाशी सांगितलं की दोन्ही सैन्यांच्या मध्ये माझं रथ घेऊन जा, इतक्या मोठ्या उत्साहामध्ये तू आहेस. आणि संग्रामी हे कवण कारुण्य तुझे, इथे ही काय वेळ आहे कारुण्य दाखवायची असं. आणि मग शेवटी 20वी ओवी आपण शेवटी पाहिली होती की ज्या ठिकाणी तो म्हणतोय हे जे तू करतोयस ना, की भ्याड पण दाखवतोयस आणि आता मी युद्ध करणार नाही म्हणतोयस, यांनी काय होणार आहे तर हे असतीये कीर्तीसी नाशू आणि पारत्रिकासी अपभ्रंशू म्हणे जगन्निवासू अर्जुना ते. म्हणजे तुझी असलेली जी सगळी जगामध्ये कीर्ती आहे ना, की अर्जुन म्हणजे काय पराक्रमी, ही जी तुझी कीर्ती आहे ती असलेली कीर्ती नाश पावणार. आणि पारत्रिक म्हणजे परलोकीचं जे सुख म्हणजे स्वर्गप्राप्ती मोक्षप्राप्ती ह्या ज्या कल्पना आहेत ह्या ते पारत्रिक सुद्धा म्हणजे या जगीचं तर सगळं तू घालवूनच बसणार कीर्ती, आणि पुढच्या जगामध्ये म्हणजे पारत्रिकामध्ये जे काही चांगलं व्हायचं ते सुद्धा तू नष्ट करून टाक, त्याचा अपभ्रंश म्हणजे तेही नष्ट होणार. तर अशापर्यंत आपण आलो होतो. आता आपण पुढे जातो. पुढची 21वी ओवी आपण पाहतो. म्हणून शोक न करी तू पुरता धीरू धरी, हे शोच्यता अभेरी पंडुकुमारा. पंडुकुमारा म्हणजे अर्जुन, पांडव, पंडुकुमारा पंडूचा मुलगा. हे शोच्यता अभेरी, शोच्यता म्हणजे हे शोक करणं सोडून दे, हे शोक करणं अभेर त्याचा कर, हे टाकून दे, सोडून दे. आणि काय कर, असा शोक तर करू नकोस. तू पुरता धीरू धरी, पूर्ण धैर्य म्हणजे तुझं खरं म्हणजे तुझ्यातला गुण आहे, धैर्यवान आहेस तू. तर ते धैर्य पुन्हा तुझ्यामध्ये येऊ दे, हे सगळं जे नको आहे ते टाकून दे. आणि पुढे काय म्हटलंय, तुझं नव्हे हे उचित. आता जिथे अगदी साधे शब्द आहेत आणि सगळं कळतं आहे तिथे मी काही स्पष्टीकरण करत नाही. तुझं नव्हे हे उचित, येणे नासेल जोडले बहुत, तू अजूनवरी हित विचारी पा. अरे आत्ता तरी अजूनसुद्धा तू हित कशात आहे ह्याचा तू विचार कर, की हे ह्या ठिकाणी तू करतोयस हे योग्य नाही. आणि नासेल जोडले बहुत म्हणजे आत्तापर्यंत जे काही आयुष्यात तू मिळवलंस, आणि काय मिळवलं तर कीर्ती मिळवली ना त्यांनी, अत्यंत पराक्रमी म्हणून त्यांनी जी कीर्ती मिळवलेली आहे ती सगळी नासेल, ती सगळी जाईल तुझी. तर विचारी पा म्हणजे अरे बाबा, पा ह्या शब्दाचा अर्थ पा, अरे बाबा म्हणतो ना आपण, अरे बाबा आता तरी विचार कर नीट, अजून वेळ गेलेली नाही, आत्ता तरी विचार कर बाबा. येणे संग्रामाचे अवसरे, एथ कृपाळूपण नुपकरे, हे आताची काय सोय रे झाले तुझं. म्हणजे या संग्रामाच्या वेळी, अवसरे म्हणजे वेळी, या संग्रामाच्या वेळी ही कृपाळूपण म्हणजे हे कृपा त्यांच्यावर तू करायला चालला आहेस, ते नुपकरे म्हणजे ते उपयोगाचं नाही. नुपकरे म्हणजे ते उपयोगाचं नाही आहे, ते योग्य नाही आहे, ते उपयोगाचं नाही आहे. आणि पुढे त्याला आता ते हे करतायत म्हणजे उपरोधानी बोलतायत की हे आत्ताची काय सोय रे झाले तुझं. म्हणजे हे काय सगळे समोर तुला दिसत आहेत, हे तुला आत्ताच सोय रे झाले का, तुझे आत्ता आहेत, हे तुला काय आत्ता इथे आल्यानंतर कळलं. पुढची ओवी तशीच आहे, तू आधीची काय नेणसी म्हणजे तुला आधी काही कळलं माहिती नव्हतं की आपले सोयरेच आपल्यासमोर, आपले आप्तच आपल्यासमोर लढायला येणार आहे, हे काही तुला माहिती नव्हतं. आधीची काय नेणसी म्हणजे तू जाणत नव्हतास, तुला माहिती नव्हतं की हे गोत्र नोळखसी म्हणजे तू हे आपलं गोत्र आहे हे आधी काही ओळखत नव्हतास. न ओळखसी
ते नोळखसी असं आहे. न ओळखसी म्हणजे तू गोत्र आहे हे आपतायत हे काही तू ओळखत नव्हतास. वायाची काय करीसी अतिशो आता. अतिशो म्हणजे अतिशयोक्ती. अतिशो म्हणजे अतिशयोक्ती. उगीचच आत्ता जे काही त्यांच्याबद्दलचं सगळं कारुण्य दाखवतोयस हे सगळी तुझी अतिशयोक्ती आहे. उगीच वायाची म्हणजे उगीचच करतोयस हे सगळं. आजीचे हे झुंज काय जन्मा नवल तुझं. हे परस्परे तुम्हा व्याज सदाची आथी. म्हणजे आजीचे म्हणजे आजचं आत्ता हे जे काही झुंज म्हणजे हे आत्ताचं जे युद्ध जे आहे. काय जन्मा नवल तुझं म्हणजे ह्या कौरवांशी युद्ध करणं त्यांच्याशी लढणं हे काही फार मोठं नवल आहे का तुझ्या बाबतीमध्ये. हे काही तुला नवल आहे का. काहीतरी नवीनच काहीतरी आपण करतोय. आत्तापर्यंत हे केलं नाही आणि आत्ताच आपण यांच्याशी युद्ध करतोय अशी परिस्थिती आहे का. नवल आहे ह्याचा अर्थ असा आहे की हे कधी घडलंच नाही आत्तापर्यंत आणि आत्ताच आपण करतोय असं नवल. त्याला नवल म्हटलंय. हे परस्परे तुम्हा व्याज सदाची आथी म्हणजे त्यांनी म्हटलंय का या ठिकाणी की एकमेकांशी लढायला एकमेकांशी भांडायला तुम्हाला लहानपणापासून काहीतरी कारणच लागत होतं. व्याज म्हणजे कारण. सदाची आथी म्हणजे तुमचं सदा असंच लहानपणापासून कौरव पांडव हे एकमेकांशी इतके काही ना काही कारणावरनं त्यांचं भांडण व्हायचं. कोणीतरी खुरापती काढायचं मग कोणतरी त्याला हे करायचं. हे लढणं तुम्ही म्हणजे तुम्ही व्याज म्हणजे तुम्ही कारणच शोधत होता की काय थोडंसं कोणी काय केलं की त्याला विरोध करायचा. तुम्ही कारणच शोधत होता. अशी सदाची आथी. आथी म्हणजे होत होतं किंवा आहे असा त्याचा आथी या शब्दाचा अर्थ. हे नेहमीच घडत आलेलं आहे. तरी आता काय झाले काही स्नेह उपनले. हे नेणीजे म्हणजे इथपर्यंत मी आधी सांगते हां. आता काय झाले म्हणजे आत्ताच तुला काय झालं. काही स्नेह उपनले म्हणजे तुला त्या कौरवांबद्दलचा प्रेमाचा पाना म्हणतो ना आपण की प्रेमाचा पाना तुला आत्ताच एकदम का फुटला. आत्ताच का तुला हे सगळं स्नेह निर्माण झालं त्यांच्याबद्दलचं. हे नेणीजे म्हणजे कृष्ण म्हणतोय हे मला कळत नाही. हे मला कळतच नाही आहे की तू जे काय करतोय एकदम हे तुझं स्नेह बाहेर पडलंय खुमखुमी आली आहे तुला ही सगळी. हे मला कळत नाही. नेणीजेपर्यंत एक आहे आणि मग पुढे तो काय म्हणतोय. परी पुढे केले अर्जुना तुवा. भगवंत म्हणतोय पुढे ह्याचा अर्थ हीन किंवा चुकीचं वाईट. कुडे परी कुडे केले अर्जुना तुवा म्हणजे अर्जुना तू जे हे काही करतोयस हे हीन आहे. म्हणजे रणांगणावर यायचं मोठ्या उत्साहाने आणि मग म्हणायचं की मी युद्ध करत नाही. हे जे काही तू करतोयस हे हीन आहे. हे चुकीचं आहे. हे वाईट आहे. हे मात्र मी तुला निश्चितपणे सांगतो असं त्या दरडावून सांगतायत. परी कुडे केले अर्जुना तुवा. मोह धरिलिया ऐसे होईल जे असती प्रतिष्ठा जाईल आणि परलोकही अंतरेल अहिकेसी. म्हणजे मगाशी आधीच्या ओव्यांमध्ये येऊन गेलो तोच अर्थ इथे आहे की असा हा जो मोह आहे तुझा ममत्वाचा मोह त्यांच्याबद्दलचा हा जर तू धरलास आणि म्हणून तू युद्ध करणार नाही असं जर म्हणालास तर काय होईल त्याचा परिणाम. जे असती प्रतिष्ठा जाईल. तुझी आत्तापर्यंत जी प्रतिष्ठा आहे तुझा जो नावलौकिक आहे जगामध्ये तुझ्या शौर्याबद्दल तुझ्या पराक्रमाबद्दल तो तुझा नावलौकिक आहे ती प्रतिष्ठा जाईल आणि परलोकही अंतरेल. मगाशी मी सांगितलं पारत्रिक असं जे म्हटलं आहे तर ते तुला जे काही स्वर्गप्राप्ती वगैरे हे तर जाईल आणि ऐहिकेसी म्हणजे ऐहिक म्हणजे इहलोकीचं सुखही जाईल
आणि परलोकीचं सुखही जाईल असं म्हटलेलं आहे. ऐहिकेसी म्हणजे ऐहिकाबरोबर परलोकाचं सुख हे दोन्हीही तुझं जाईल. आता पुढे म्हटलंय पुढच्या ओवीमध्ये, हृदयाचे ढिलेपण एथ निकयासी नव्हे कारण हे संग्रामी पतन जाण क्षत्रियासी. आता ह्या ओवीचा अर्थ घेताना कसा घ्यायचा तो सांगते की हृदयाचे ढिलेपण एथ इथपर्यंत एक भाग घ्या की या ठिकाणी संग्रामाला आल्यानंतर हृदयाचं ढिलेपण हे जे तुझं सगळा तुझा धैर्य तुझं सगळं जे नाहीसं झालं आहे ते हृदयाचं ढिलेपण एथ. हां, इथपर्यंत हे म्हणजे तो त्याला सांगतोय की हे दुसरं तिसरं काही नाही आहे, हे केवळ तुझ्या हृदयाचं ढिलेपण आहे. म्हणजे तू घाबरला आहेस, तू गर्भगळीत झाला आहेस, तू सगळं आपलं धैर्य विसरला आहेस, आपला पराक्रम विसरला आहेस. हे इथपर्यंत एक आहे. इथे आल्यानंतर हे सगळं तुझं हृदय जे काही तू करतोयस ना ते कशामुळे करतोयस तर हृदयाच्या ढिलेपणामुळे तू करतोयस. इथपर्यंत एक भाग आहे. आणि पुढे जे म्हटलं आहे निकयासी नव्हे कारण हे संग्रामी पतन जाण क्षत्रियासी, हे एकत्र घ्यायचं. हा भाग एकत्र घ्यायचा. ओव्या कशा वाचायच्या हे आपल्याला कळलं पाहिजे. म्हणजे तुम्ही कुठे त्या ठिकाणी एखादी खूण करून ठेवा की हे एवढं मी करते तसं की हा एवढा एक भाग आहे ओवीचा आणि पुढचा विचार पुढच्या भागामध्ये आलेला आहे. निकयासी नव्हे कारण हे संग्रामी पतन जाण क्षत्रियासी. निकय ह्याचा अर्थ नरकप्राप्ती. नरकप्राप्ती म्हणजे पाप घडणं आणि त्यामुळे नरकप्राप्ती होणं. आता हा स्वर्ग नरक हे सगळे त्या काळातले हे विचार आहेत. मी तुम्हाला हे आधी सांगितलं आहे की प्रत्येक ग्रंथामध्ये काही भाग असा असतो की त्याच्यामध्ये काही पारंपरिक विचार त्या काळातले असतात आणि काही भाग असा असतो की जो शाश्वत स्वरूपाचा असतो. अलीकडच्या काळामध्ये आपण नरक, स्वर्ग, पाप, पुण्य ह्या कल्पना आपण थोड्या बदलल्या. आपण चूक आणि बरोबर, धर्म आणि अधर्म हे फार तर, नीती आणि अनिती अशा कल्पना आपण जास्ती वापरतो. पाप आणि पुण्य ह्या कल्पना थोड्या आपल्या ह्याच्यातून गेल्या आहेत. पूर्वीच्या काळी त्या जास्त होत्या. अर्थात गेल्या आहेत म्हणजे पूर्ण गेल्या नाही आहेत. आपल्याही मनामध्ये स्वर्गप्राप्ती झाली अशा वेळेला माणूस गेला की हे सगळं आपल्या मनामध्ये असतं. म्हणजे ते पूर्ण गेलं नाही. पण या ठिकाणी आपण हे लक्षात घ्यायचं की हे थोडंसं त्या काळातलं विचार आहे की निकय म्हणजे नरकप्राप्ती. नव्हे कारण म्हणजे हे काही त्याचं नरकप्राप्तीचं कारण नव्हे असं तो म्हणतोय त्या ठिकाणी. हे काही नरकप्राप्तीचं कारण नव्हे. आणि हे म्हणजे काय तर संग्रामी पतन जाण क्षत्रियासी. म्हणजे क्षत्रियाला जर युद्धामध्ये म्हणजे रणभूमीवरती जर त्याचा मृत्यू, पतन म्हणजे मृत्यू, त्याचा जर मृत्यू झाला म्हणजे तो घाबरलाय का काय असं त्याला वाटतंय. तर संग्रामी पतन म्हणजे युद्धासाठी रणभूमीवरती आल्यानंतर जर मृत्यू आला तर क्षत्रियाच्या बाबतीमध्ये तर ते त्याच्यामुळे किंवा त्याच्या हातून काही म्हणजे कोणाचे मृत्यू घडलेही असतील ना. संग्राम करतोय तो म्हणजे पतनमध्ये तोही अर्थ आहे की त्याच्या हातून काही इतरांचे मृत्यू घडले असतील, वध झाले असतील. तर असं हे जे आहे त्याच्यामुळे नरकप्राप्ती होत नाही. त्याच्यामुळे नरकप्राप्ती होत नाही
असं तो सांगतोय. कारण पहिल्या अध्यायामध्ये अर्जुनाने असे विचार व्यक्त केलेले होते आणि त्यावेळेला मी तुम्हाला सांगितलं होतं की धृतराष्ट्राने जो निरोप पाठवला संजयाकडून, संजय शिष्टाई, त्याच्यामध्ये हे सगळे विचार होते की तुम्ही युद्ध करायचं आणि आपल्या आप्तांना, आपल्या कुळाला, आपल्या गोत्राला आणि विशेषतः भीष्म द्रोणांना तुम्ही मृत्यू घडवायचा, हे पाप आहे असं त्यांनी स्पष्टपणे त्याच्या निरोपामध्ये म्हटलं होतं. म्हणजे मग पाप, नरक ह्या सगळ्या कल्पना त्यामध्ये येतात. त्याच्यामुळे नरक प्राप्तीच होईल असं स्पष्टपणे धृतराष्ट्रांनी सांगितलेलं होतं. तर ह्या ठिकाणी भगवंत त्याच्या उलट सांगतोय की त्याच्यामुळे नरक प्राप्ती होत नाही. ऐसेनी तो कृपावंतू नाना परी असे शिकवतू, हे ऐकून पंडुसुतू काय बोले. आता अशा प्रकारे तो कृपावंत म्हणजे भगवंत, तो भगवंत त्याला नाना प्रकारे असं शिकवतोय आणि हे सगळं ऐकून आता हा अर्जुन काय म्हणतोय ऐका. पुढे आता अर्जुन उवाच आहे, अर्जुन आता बोलतोय. आता तो काय बोलतोय, देवा हे येतुलेवरी बोलावे न लगे. तिथे थांबा, तिथे तो भाग 1 आहे. देवा, भगवंता, म्हणजे भगवंताने देवा म्हणण्याची ही ज्ञानेश्वरांनी हा शब्द वापरला आहे, देवा हा. कारण हा देव आहे, हा भगवंत आहे, ह्याची जाणीव अर्जुनाच्या मनामध्ये झालेली नाही आहे. ती होते 11व्या अध्यायामध्ये, तोपर्यंत झालेली नाही आहे. पण देवा हा शब्द ज्ञानेश्वरांनी वापरला आहे, हे लक्षात घ्या. हा अर्जुनाचा तुमचा नाही आहे. तो नुसतं म्हणजे आपण जर श्लोक पाहिला त्याच्यावरचा 4था श्लोक, कथम असं म्हणतोय तो. कथम म्हणजे अरे कृष्ण मला सांग, कृष्णाच आहे त्या ठिकाणी अभिप्रेत. पण इथे ज्ञानेश्वरांनी शब्द वापरला आहे देवा. देवा हे येतुलेवरी बोलावे न लगे, म्हणजे नको मला, तू हे इतकं मला सगळं सांगू नकोस असं म्हणतोय तो. येतुलेवरी म्हणजे हे सगळं बोलण्याची गरज नाही आहे, हे बोलणं तुझं जरुरीचं नाही आहे. आणि मग का नाही आहे तो पुढे म्हणतोय. आता पुढचा भाग ओवीचा वेगळा आहे. अवधारी म्हणजे अर्जुनच कृष्णाला सांगतोय तूच ऐक, अवधारी तूच ऐक. अवधारी, अवधारी लक्ष दे, मी काय म्हणतोय. आधी तूची चित्ती विचारी, तूच चित्तामध्ये विचार कर, तूच मनामध्ये विचार कर. संग्रामू हा काय संग्राम आहे, हे काही युद्ध आहे. तू म्हणतेस ना की युद्धामध्ये क्षत्रियाला नरकप्राप्ती होत नाही असं म्हणतो, हे काही युद्ध आहे का. जरा फोन बंद ठेवा प्रत्येकाने. हा काही संग्राम आहे का, हा तू विचार कर असं त्याला म्हणतोय. पण संग्राम कोणाचा असतो, संग्राम युद्ध कोणाच्या मध्ये होतं, जे 2 शत्रू असतात त्यांच्यामध्ये युद्ध होतं. तर आम्ही काही शत्रू आहोत का, हा त्याच्या मागचा भाव आहे. हे माझं गोत्र आहे, आम्ही काही शत्रू आहोत का एकमेकांचे, हा भाव त्याच्यामध्ये. की हा संग्राम आहे का ह्याचा तू विचार कर असं म्हणण्यामध्ये हा भाव आहे. पुढे आणि पुढे तसंच तो म्हणालेला आहे की आधी तूची चित्ती विचारी संग्रामो हा, म्हणजे प्रश्न आहे हा त्याचा. हे झुंज नव्हे. आता तो सांगतोय, उत्तर स्वतःच देतोय, प्रश्नही तोच करतोय, उत्तरही स्वतःच देतोय. हे झुंज नव्हे. प्रमादू एथ, प्रमादू एथ प्रवर्तलिया दिसतसे बाधू, हा उघडी लिंग भेदू ओढवला. यामध्ये काही शब्द आहेत ज्याचे अर्थ आधी सांगते. प्रमाद याचा अर्थ भयंकर पाप, भयंकर असं पाप आहे, भयंकर पाप आहे. आणि एथ प्रवर्तलिया दिसतसे बाधू म्हणजे मला उघड उघड कळतंय की इथे जर आम्ही युद्ध केलं आणि ह्या गोत्रजांना, ह्या माझ्या आप्तांना जर आम्ही मारलं तर दिसतसे बाधू म्हणजे महाभयंकर पाप मला लागेल.
बाधू ह्याचाही तोच अर्थ आहे. प्रमाद बाधू हे सगळे त्याच अर्थाने आहे. मला पाप लागेल, आम्हाला पाप लागेल, हे उघड उघड महापातक आहे, हे मला कळतंय, दिसत असे म्हणजे मला कळतंय. हा उघडी लिंगभेदू ओढवला. लिंगभेदू ह्याचा अर्थ महाघोर प्रसंग. महाघोर प्रसंग म्हणजे तो म्हणतोय की इथे ह्या आप्तांशी युद्ध करावं लागणं हा आमच्यावरती महाघोर असा प्रसंग ओढवलाय. हे युद्ध नाही आहे, हा संग्राम नाही आहे, आमच्यावरती फार भयंकर संकट आलं आहे, महाघोर असा प्रसंग ओढवलाय. आणि मग ते का पुढे स्पष्ट करतोय, असं का मग त्याला वाटतंय सगळं, म्हणजे तो कारणं सांगतोय आपल्या मनातली, त्याला जे वाटतंय त्याची. तो काय म्हणतोय पुढच्या ओवीमध्ये, 32व्या ओवीमध्ये, देखे म्हणजे सांगतोय कृष्णाला, बघ अरे तूच विचार कर, देखे महापितरे अर्चिजती सर्वस्वे तोष पाव विजती. ह्याचा अर्थ आधी सांगते आणि मग पुढे जाते. अरे बाबा विचार कर, काय असतं, काय करायला पाहिजे आहे, म्हणजे धर्म काय आहे तो सांगतोय आता अर्जुन त्याला, की माता पितरे अर्चिजती, अर्चना करणं म्हणजे त्यांची पूजा प्रार्थना करणं, अर्चना करणं, त्यांची पूजा, त्यांना पूजायचं असतं, ते वंदनीय आहे असा थोडक्यात अर्थ. माता पितर कशी आहे, ती वंदनीय आहे, वंदनीय असतात ती, त्यांना वंदन करायचं, त्यांना पूजायचं, ती वंदनीय असतात. सर्वस्वे तोष पाव विजती म्हणजे सर्वस्व, म्हणजे जितकं आपल्याला होईल तितक्या प्रकारे त्यांना संतोष द्यायचा असतो. तोष पाव विजती म्हणजे त्यांना आपण सुखी करायचं असतं. जे माता पितर असतात, आपले जे वडील माणसं असतात, त्यांना जितकं होईल तितकं सुख द्यायचं असतं. ते वंदनीय असतात, त्यांना सुख द्यायचं असतं. ती आता पुढे जाते, एवढं झालं. तिये पाठी केवी वधिजती आपुला हाती. तिये पाठी ह्याचा अर्थ पाठी म्हणजे पाठीमागे टाकून, म्हणजे ते सोडून, ते सोडून. तिये पाठी म्हणजे जे करायचं ते सोडून, त्यांना पूजा अर्चा करायची, त्यांना सुखी करायचं ते सोडून. तिये पाठी म्हणजे ते सोडून. केवी वधिजती आपुला हाती, आपल्याच हाताने त्यांचा वध करायचा. केवी वधिजती म्हणजे केवी म्हणजे करायचा का, आपणच करायचा का, केवी त्याऐवजी आपणच त्यांचा वध, आपल्याच हाताने वध करायचा का. आणि पुढे असं म्हटलेलं आहे, देवा कृष्णाला म्हणतोय तो, देवा संत वृंदू नमस्कारीचे का घडे तरी पूजीचे. हे वाचूनी केवी निंदीजे स्वये वाचा. संत वृंदू म्हणजे संत माणसं, संत वृंद, संत वृंद. हे ज्ञानेश्वरांच्या ओव्यांमध्ये खूप ठिकाणी उकार येतात, उकार, तसं तो उकार आलेला आहे. संत वृंदू म्हणजे संत वृंद म्हणजे संत माणसं, संत परिवार, अनेक जे संत आहेत ते सगळे, त्यांना काय करायचं असतं, नमस्कारी जे, त्यांना वंदन करायचं असतं, नमस्कार करायचा असतो. का घडे तरी पूजी जे, जेवढं होईल तितकी त्यांची पूजा. ह्याचा अर्थ या ठिकाणी सेवा, सगळ्या
सेवा घडेल तितकी त्यांची सेवा करायची असते. ते संत माणसं असतात, त्यांची सेवा करायची असते. हे वाचूनी म्हणजे ते सोडून केवी निंदीजे स्वये वाच, आपल्याच तोंडाने त्यांची निंदा करायची. संतांची आपल्याच तोंडाने काय निंदा करायची? म्हणजे ज्यांची पूजा करायची, ज्यांची सेवा करायची, त्या संतांना आपल्याच तोंडाने काय त्यांची निंदा करायची, त्यांना निंदायचं. तैसे पुढे जाऊ ना, तैसे गोत्र गुरु आमुचे, हे पूजनीय आम्हा नियमाचे. मज बहुत भीष्म द्रोणांचे वर्ततसे. हे जे सगळे गोत्र आणि गुरु असे दोन शब्द एकत्र आहेत. गुरु म्हणजे द्रोणाचार्य आहेत, कृपाचार्य आहेत, गुरु आहेत. आणि माझे सगळे हे आप्त गोत्र आणि गुरु हे सगळे. आणि गोत्र म्हणण्यामध्ये मुख्यतः गोत्रातले श्रेष्ठ, त्या ठिकाणी भीष्म होते, त्या ठिकाणी त्या अर्जुनाचे अर्जुनाचा मामा होता शल्य, जो कौरवांना मिळाला होता काही कारणाने. त्याच्या मागेही काही कथा आहे, मी आता इतकं सांगत नाही. पण शल्य होता, मामा होता त्याचा, तोही म्हणजे श्रेष्ठ, त्याचे चुलत चुलते होते त्या ह्याच्यामध्ये. तर असे अनेक वरिष्ठ त्याच्यामध्ये होते. त्यांना म्हटलेलं आहे गोत्र गुरु जे आहेत, जे आमचे आहेत, हे पूजनीय आम्हा नियमाचे. नियम म्हणजे नित्य, नित्य नित्य आम्हाला ते आम्हाला वंदनीय आहे. नित्य ते आम्हाला वंदनीय आहे, पूजनीय आहे. आणि पुढे काय म्हटलंय? मज बहुत भीष्म द्रोणांचे वर्ततसे. मज बहुत म्हणजे तो वर्ततसे म्हणजे अर्जुन असं म्हणाला. काय काय म्हणाला? तर मज बहुत भीष्म द्रोणांचे, ह्याच्यामध्ये खूप मोठा अर्थ आहे. मज बहुत म्हणजे अरे कृष्णा, मी तुला काय सांगू की भीष्म द्रोणांबद्दल मला काय वाटतं. मज बहुत ह्याचा असा अर्थ आहे की मला काय त्यांच्याबद्दल वाटतं, किंवा आम्हा पांडवांना त्यांच्याबद्दल काय भावना आहेत, ते आमच्या किती जवळचे आहेत, किती आदरणीय आहेत, हे असा सगळा भाव त्याच्यामध्ये आहे. मी काय तुला सांगू असं तो म्हणतो की तुला मी कसं हे सांगू शकणार नाही की मला त्यांच्याबद्दल काय वाटतं. मज बहुत भीष्म द्रोणांचे वर्ततसे, असं तो म्हणाला की मला खूप आम्हाला काय त्यांच्याबद्दल वाटतंय हे मी सांगू शकत नाही. आता पुढे काय म्हणतंय? जया लागी मने विरू, आम्ही स्वप्नीही न शको धरू, तया प्रत्यक्ष केवी करू घातू देवा. जया लागी मने विरू, विरू म्हणजे त्यांच्याबद्दल वैर, वैर. जया लागी मने विरू म्हणजे ज्यांच्याबद्दल वैर मनामध्ये, मनामध्ये वैर, मने विरू असं आहे. म्हणजे मनामध्ये वैर त्यांच्याबद्दल. आम्ही स्वप्नीही न शको धरू म्हणजे आमच्या स्वप्नात सुद्धा कधी ते येणार नाही की आमच्या मनात तसं आलंय, त्यांच्याबद्दलची वैर भावना आमच्या मनामध्ये आली आहे, असं आम्हाला स्वप्नात सुद्धा कधी दिसणार नाही. तया प्रत्यक्ष केवी करू घातू देवा, त्यांचा आम्ही घात प्रत्यक्ष म्हणजे स्वप्नात सुद्धा जे आम्ही पाहू शकत नाही, मनामध्ये सुद्धा आमचे विचार येऊ शकत नाही स्वप्नात, त्यांचा आम्ही प्रत्यक्षात घात कसा करू. प्रत्यक्ष केवी करू घातू देवा. वर जळो हे जियाले, एथ आघवेयासी हेची काय जाहले, जे यांचा वधी अभ्यासिले मिरविजे आम्ही. ह्याच्यामध्ये 2-3 विचार आहेत. एक काय आहे
की वर जळो हे जियाले, जळो हे जीवन, नको आम्हाला हे जीवन, जळून जाऊ दे, आम्हाला काही असलं जगायचंच नाही, असं जीवन, या जीवनाला काही अर्थ नाही, जळून जाऊ दे ते. एथ आघवेयासी हेची काय झाले, हा एक वेगळा विचार आहे. म्हणजे आज इथे या सगळ्यांना झालंय काय, झालंय तरी काय, कौरवांना पांडवांना सगळ्यांबद्दलच तो म्हणतोय की येथ, आणि मुख्यतः कौरवांबद्दल बोलतोय कारण त्यांना तर खुमखुमी आलेली आहे युद्धाची. तर येथ आघवेयासी हेची काय झाले, म्हणजे मला कळतच नाही की इथे या सगळ्यांना झालंय काय. भीष्म द्रोण सुद्धा उभे राहिलेत आमच्यासमोर युद्ध करायला, हा विचार आहे त्यामध्ये की ज्यांनी आतापर्यंत आमच्यावर अपरिमित प्रेम केलं असे भीष्मद्रोण सुद्धा आज तिथे युद्धाला उभे राहिलेत, हा भाव आहे त्याच्यामध्ये. ह्या सगळ्यांना झालंय काय, आमच्याशी युद्ध करायला आले, त्यांना सगळ्यांना झालंय काय. आणि पुढे जे आहे, जे यांच्या वधी अभ्यासिले मिरविजे आम्ही, इथे थोडा वेगळा वेगळा कसा भाग आहे पा. जे अभ्यासिले हे एक आहे, हां, जे अभ्यासिले ते, ते असा तिथे शब्द जरी नसला तरी आपण तो घ्यायचा आहे. ते यांच्या वधी मिरविजे आम्ही, असा अर्थ घ्यायचा. जे अभ्यासिले म्हणजे आत्तापर्यंत जे आम्ही शस्त्र अस्त्र जी काही सगळी अभ्यासली, म्हणजे आम्ही जी सगळी अभ्यास करून मिळवली आत्तापर्यंत, जे अभ्यासिले ते, ते शब्द तिथे नाही पण आपण घ्यायचा आहे. ते यांचा वधी म्हणजे ह्यांचा वध करून, यांचा वधी म्हणजे यांचा वध करून मिरविजे आम्ही, म्हणजे त्याच, म्हणजे ज्यांनी आम्हाला ही सगळी शस्त्रास्त्र दिली, द्रोणांनी तर दिलंय सगळं ज्ञान, तर हे सगळं ज्ञान ज्यांच्याकडून आम्ही घेतलं त्यांचाच वध करून आम्ही त्या शस्त्रांत बढाई मारायची. म्हणजे आम्ही यांचा वध केला म्हणून मिरविजे म्हणजे बढाई मारायची आम्ही, की जी शस्त्र आम्हाला आत्तापर्यंत आम्ही अभ्यासली, कशाला अभ्यासली, कोणी दिली आम्हाला, याचा विचार काही न करता आम्ही ती शस्त्र वापरून ह्यांचा वध करायचा आणि त्यावर आणि बढाई मारायची. मिरविजे म्हणजे आम्ही बढाई मारायची का, तीच शस्त्र वापरून त्यांचा वध करून आम्ही बढाई मारायची, मिरविजे. आणि पुढे तो फार सुंदर शब्द आहे, मी पार्थू द्रोणाचा केला, येणे धनुर्वेदू मज दिधला, तेणे उपकारे काय आभारईला वधितया ते. हा जो पहिला शब्द आहेत ना, मी पार्थू द्रोणाचा केला, फार सुंदर शब्द आहे. दोन शब्द त्यांनी असे वापरले आहेत की मी पार्थू म्हणजे मी पार्थ आहे. हे सांगताना अर्जुन म्हणतोय की पार्थ हे नाव कसं आलंय, पृथा हे कुंतीचं नाव आहे, तर पृथा तिचा मुलगा तो पार्थ, पृथेचा मुलगा तो पार्थ. तर त्या ठिकाणी तो दोन गोष्टी सांगते की मला ज्या मातेने जन्म दिला, या जगामध्ये मी ज्या मातेच्या उदरी मी आलो, तो मी पार्थ, म्हणजे एक माझा तो जन्म, पृथेने दिलेला एक जन्म. आणि नंतर काय म्हणतोय, मी द्रोणाचा केला, म्हणजे आज जो मी आहे, अर्जुनाचे काय सुंदर विचार आहे की आज जो मी आहे तो द्रोणाचा केला. ते द्रोणांनी माझं सगळं जे काही आज माझं शौर्य आहे आणि माझ्यामध्ये जो पराक्रम आहे, जी शस्त्र अस्त्र मला आज ज्ञात आहे, ते सगळं द्रोणाचा केला. मी द्रोणांनी मला बनवलंय, म्हणजे तो माझा पुनर्जन्म आहे.
माझा दुसरा जन्म आहे, एक पृथेनी दिलेला जन्म आणि द्रोणांनी नंतर आज जे माझं जीवन आहे हे द्रोणांच्यामुळे आहे. म्हणजे द्रोणांबद्दल केवढी मोठी आदराची भावना आहे की आज जो मी आहे तो द्रोणाचा केला. येणे म्हणजे त्या द्रोणांनी धनुर्वेदू मज दिधला, म्हणजे सगळं शस्त्रास्त्रांचं, धनुर्वेदू म्हणजे सगळं शस्त्रास्त्रांचं जे काही आज ज्ञान मला आहे ते सगळं मला द्रोणांनी दिलेलं आहे. तेणे उपकारे काय आभारईला वधितया ते, म्हणजे त्यांनी माझ्यावर जे उपकार केले, जे काही उपकारे, तेणे उपकारे, आत्तापर्यंत त्यांनी जे काही माझ्यावर उपकार केले ते आभार शब्द आहे. म्हणजे त्याचं मी फेड करणं, आभार त्यांचे मानणं. आभार जो शब्द आहे तो असा आहे, त्यांना मी धन्यवाद म्हणायचं, त्यांना जे आभार त्यांना व्यक्त करायचे, त्यांचं जे ऋण व्यक्त करायचं, ते अशा प्रकारे वधितया ते, त्यांचा वध करून मी त्यांचं आभार मानू. म्हणजे सगळा आज मी जो आहे तो त्यांच्यामुळे आहे आणि त्यांचे आभार, त्यांचाच वध करून मी मानू का? असे सुंदर विचार हे अर्जुनाने या ठिकाणी मांडलेले आहेत. पुढे आहेत ह्या ठिकाणी ना मी थोडं असं तुम्हाला सांगते की जे मी सुरुवातीलाच म्हटलं होतं की मी कुठून कुठपर्यंत काय आहे हे सांगणार आहे, तर ते मी फक्त 1 ते 5 ओव्यांपर्यंत म्हटलं होतं की संजयाचं निवेदन आहे असं म्हटलं. नंतर मी या सांगण्याच्या भरामध्ये पुढचा भाग मी विसरले, पण आत्ता मी सांगते, तो ज्यांना हवा असेल त्यांनी लिहून घ्या. 6 ते 29 ह्या ज्या ओव्या आहेत, 6 ते 29 ह्या ओव्यांमध्ये भगवंत किंवा श्रीकृष्ण अर्जुनाला धीर देण्याचा प्रयत्न करत आहेत. अर्जुनाला धीर देण्याचा प्रयत्न करत आहेत 6 ते 29 ओव्यामध्ये. म्हणजे ज्या वेळेला तुम्ही वाचाल त्यावेळेला तुम्हाला बरोबर अर्थ लागत राहील की 29 ओव्यांपर्यंत अशा सगळ्या गोष्टी आहेत. अर्जुनाला ते धीर देत आहेत. आता त्याच्यानंतर 30 ते 50 ह्या ज्या ओव्या आहेत त्या ज्याला अर्जुन उवाच म्हटलंय ना, तर अर्जुन पुन्हा आपलेच विचार मांडतो, आपलीच भूमिका मांडतो. 30 ते 50 पर्यंत अर्जुन पुन्हा आपलीच भूमिका मांडतोय, आपलेच विचार पुन्हा त्याला सांगतोय. म्हणजे त्यांनी धीर देण्याचा प्रयत्न केला, पण हा पुन्हा त्याला सांगतोय की तूच विचार कर असं म्हणून आपलीच भूमिका तो मांडतोय. हे 50 ओव्यांपर्यंत आहे. जरी मी अगदी सगळ्या 50 ओव्या घेतल्या नाहीत, मधल्या घेतल्या, तरी तुम्हाला हे माहिती असावं म्हणून मी सांगते की 50 ओव्यांपर्यंत असं आहे. आता 51च्या पुढे जे आहे ना ते मी नंतर सांगते, कारण फार वेगळं आहे ते थोडं आणि ते नीट सांगितलं पाहिजे. फक्त 50पर्यंत आपण आलो की मी जर बोलले नाही तर मला आठवण करा. आता आपण 37 ओव्यांपर्यंत आलो. 37वी ओवी आत्ता घेतली, त्यानंतर मधल्या मी घेत नाही, थोडा तुम्ही वाचल्या तरी कळण्यासारख्या आहे. आता मी एकदम 43वी ओवी घेते. 43वी ओवी, 43 ओवी. आता मधला जो भाग आहे ना, फक्त मी काय आहे तेवढं सांगते की मधल्या भागामध्ये आता जी त्यांनी सुरुवात केली की द्रोणाचार्य कसे आहेत हे जे सांगायला सुरुवात केली, त्या द्रोणाचार्यांची सगळी महती, सगळं त्यांचं श्रेष्ठत्व या मधल्या सगळ्या ओव्यांमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. द्रोणाचार्यांबद्दलचे त्याचे विचार त्यांनी व्यक्त केलेले आहेत त्या 42 ओव्यांपर्यंत. पुढे इथेच आहे, पण पुढच्या ओव्या घेणं महत्त्वाचं आहे म्हणून मी घेते.
43वी ओवी मी आता घेते. हा म्हणजे द्रोणाचार्य. ते द्रोणाचार्यांबद्दलच तो बोलतोय. हा कारुण्याची आदी, सकळ गुणांचा निधी, विद्या सिंधू निरवधी, अर्जुन म्हणे. म्हणजे द्रोणाचार्य कसे आहेत तर कारुण्याची आदी, म्हणजे कारुण्याचं आदिस्थान, म्हणजे कारुण्य त्यांच्याचकडून निर्माण होतं जणू काही. कारुण्य कसं असावं ते द्रोणाचार्यांकडे आपल्याला कळतं, त्यांच्याकडे बघून कळतं. तर कारुण्याची आदी, त्यांचे गुण सांगतोय. सकळ गुणांचा निधी, निधी म्हणजे साठा. सगळे गुण आहेत त्यांच्यामध्ये, सगळे गुण आहेत. द्रोणाचार्यांमध्ये सगळ्या गुणांचं निधान आहे, सगळ्या गुणांचा साठा आहे. विद्या सिंधू निरवधी, म्हणजे निरवधी म्हणजे अमर्याद, अमर्याद असा. आणि विद्या सिंधू म्हणजे विद्येचा सागर, विद्येचा अमर्याद असा सागर आहे. इतकी विद्या द्रोणांकडे आहे, कोणाकडे नाही. अमर्याद विद्या त्यांच्याकडे आहे असं अर्जुन म्हणाला. आणि पुढे काय म्हणाला? हा येणे, हा म्हणजे पुन्हा द्रोणाचार्य. हा येणे माने महंतू, वरी आम्हालागी कृपावंतू. आता सांग पा येथ घातू चिंतू येईल. म्हणजे हा म्हणजे द्रोणाचार्य. येणे माने महंतू म्हणजे मानानी प्रतिष्ठेने अत्यंत महान आहे. महंतू म्हणजे अत्यंत, त्यांची प्रतिष्ठा अत्यंत महान आहे, अत्यंत महान प्रतिष्ठेचा तो आहे. वरी आम्हालागी कृपावंतू म्हणजे एवढा प्रतिष्ठित तो आहे, एवढा मान त्यांना आहे जगामध्ये, आणि तरी आमच्यावरती अत्यंत प्रेम ते करतात. आम्हालागी कृपावंतू, आमच्यावरती अत्यंत कृपा त्यांची आहे, अत्यंत प्रेम आहे. कृपा हा शब्द मी सांगितला आहे की आपला जो माणूस असतो त्याच्याबद्दल असणारी जी करुणा ती कृपा असते, म्हणून कृपा शब्द आला आहे. आम्हालागी कृपावंतू, की आमच्या बाबतीत त्यांची कृपेला काही सीमा नाही असा आहे तो. आता सांग पा, आता तूच सांग. येथ घातू चिंतू येईल. येथ म्हणजे या ठिकाणी त्यांचा घात करावा असा विचार, चिंतू येईल म्हणजे आमच्या मनामध्ये असा विचार तरी येईल का? चिंतू येईल. येथ घातू चिंतू येईल म्हणजे माझ्या मनामध्ये असा विचार येऊ तरी द्यावा का? येईल का म्हणण्यापेक्षा येऊ तरी द्यावा का मी? ऐसे हे रणी वधावे, मग आपण राज्य सुख भोगावे. ते मना नये आघवे जीवितेसी. जीवितेसी म्हणजे या जीवनामध्ये माझ्या मनामध्ये असा विचार कधी येणारच नाही. काय येणार नाही तर ह्यांना रणी वधावे म्हणजे त्यांचा रणामध्ये वध करावा आणि मग आपण ते रक्तलांछित सुख, राज्य सुख भोगावं असा विचार माझ्या मनामध्ये या जगात, या जीवनात कधी येणंच शक्य नाही. आता पुढची जी ओवी आहे ना त्याचा अर्थ नीट लक्षात घ्या. हे येणे माने दुर्भर, जे याही उनी भोग सधर, ते असतू. इथपर्यंत एक भाग आहे त्या ओवीचा. येणे माने दुर्भर म्हणजे तो काय म्हणतोय नीट लक्षात घ्या की येणे माने दुर्भर म्हणजे इथे युद्ध करून दुर्लभ असे राज्यभोग आम्हाला मिळतील. इथेच आम्ही युद्ध केलं तर दुर्लभ असे राज्यभोग आम्हाला निश्चित मिळतील. म्हणजे खात्री आहे त्याला की आपण जिंकणार आहोत ह्याची खात्री आहे, पराक्रमी आहे तो. हे येणे माने दुर्भर म्हणजे अगदी जे दुर्लभ, दुर्लभ असा शब्द आहे. अगदी जे दुर्लभ आहे असे राज्यभोग आम्हाला मिळतील. दुर्भर म्हणजे दुर्लभ.
इथे येणे माने दुर्भर, म्हणजे इथे हे युद्ध करून, म्हणजे माझ्या मनाला हे सोसत नाही आहे, पण या ठिकाणी आम्ही जर युद्ध केलं तर असे राज्य, दुर्लभ राज्यभोग आम्हाला मिळतील जे याहीहुनी भोग सधर, म्हणजे याहीपेक्षा अधिक सधर म्हणजे याहीपेक्षा जास्त काही लाभ आम्हाला होऊ शकतील, याच्याही पेक्षा जास्त काही लाभ होऊ शकतील. म्हणजे त्रिभुवनाचं राज्य, इंद्रपद, हे सगळं त्याच्यामध्ये येतं. आम्ही काही करू शकू एवढा पराक्रम आहे आमचा. जे याहीहुनी भोग सदर, सगळे आम्हाला असे दुर्लभ असे सगळे भोग आम्हाला मिळू शकतील. कितीही श्रेष्ठ असले तरी, सधर म्हणजे श्रेष्ठ, कितीही श्रेष्ठ असले तरी ते आम्ही मिळवू शकू, आम्हाला मिळतील. ते असतू असू देत, आम्हाला नको आहे. असतू म्हणण्यामध्ये हा भाव, असतू, असोत, ते सगळे मिळणार आहे ते खरं आहे, पण ते असोत. असतू म्हणजे असोत, आम्हाला नको आहेत, ते नको आहे. असतू म्हणजे असोत, हे सगळं खरं आहे, पण ते असोत. येथवर भिक्षा मागता भली, म्हणजे त्या सगळ्या भोगांपेक्षा भिक्षा मागितलेली बरी, भिक्षा मागणं बरं. याही ठिकाणी हा जो विचार आहे ना, भिक्षा मागणं बरं, हा धृतराष्ट्राने मनात भरवून दिलेला विचार आहे. की त्यांनी जे निरोप पाठवला त्याच्यामध्ये हे अशी वाक्य होती की हे राज्यभोग असे मिळवायचे, त्याच्यापेक्षा भिक्षा मागितलेली बरी, हे धृतराष्ट्राचं संजयाने सांगितलेलं वाक्य होतं. ते अर्जुन बोलतोय आणि आपल्याला असं वाटेल की आत्ताच तो का बोलतोय हे सगळं, तर त्याही मागे आपण थोडं मानसिक विचार जर केला तर अशी शक्यता असते की त्यावेळेला त्याच्या मनामध्ये आले असतील ते सगळे विचार. कारण अर्जुन अत्यंत सरळ मनाचा होता, अत्यंत धर्मशील. अर्जुन या नावाचा अर्थच मुळी सरळ मनाचा. अर्जुन म्हणजे सरळ मनाचा, अत्यंत सरळ विचार करणारा, अत्यंत सरळ मनाचा तो होता आणि धर्मशील होता. त्यामुळे त्यावेळेला संजय शिष्टाईच्या वेळेलाच त्याच्या मनामध्ये ते विचार आले असतील. आणि आपण जर संबंध महाभारत वाचलं ना, तर त्यानंतर ज्या वेळेला कृष्ण शिष्टाई करायला जातो ना, त्याच्या आधी कृष्णाशी जे काही हे पांडव प्रत्येकजण बोलतो त्यामध्ये आपल्याला हे स्पष्ट होतं की प्रत्येकाने त्याला असं म्हटलं की नको बाबा. भीमाने सुद्धा म्हटलं, म्हणजे भीमाला तर इतकं वैर भावना त्याच्या मनामध्ये होती, पण भीमसुद्धा म्हणतो की नको हे युद्ध. असं झालं होतं, पण कृष्णाने ते सगळं सावरलं आणि कृष्णाने त्या सगळ्यांना गप्प केलं आणि सांगितलं की तुम्ही म्हणताय चुकीचं, मी जाऊन आता काय ते पाहतो. आणि मग कृष्ण शिष्टाईला गेला. असंच महाभारतामध्ये आपल्याला सगळं हे वर्णन दिसतं. तर त्याही वेळेला अर्जुनाच्या मनात विचार आले असतील, पण मग नंतर सगळा युद्धाचा निर्णय झाला, युद्धाची तयारी झाली, त्यामध्ये ते विचार थोडे, काही वेळेला असं होतं ना, एखादा विचार येतो मनामध्ये पण मग तो पुन्हा आपण कुठेतरी आत जातो, तसं त्याच्या मनामध्ये तो आत गेला असेल विचार, तो थोडासा विसरला असेल. पण आता इथे युद्धाला भीष्म द्रोण समोर दिसल्यानंतर त्याच्या मनामध्ये पुन्हा तेच विचार आले. आणि मुख्यतः भीष्मद्रोणांना पाहिल्यानंतर त्या अगदी आपण ह्याचा विचार केला ना, अर्जुनाची भूमिका, जर समजा भीष्मद्रोण त्याला दिसले नसते आणि जर त्याला समोर फक्त दुर्योधन, दुःशासन, शकुनी, कर्ण हेच जर फक्त दिसले असते तर कदाचित अर्जुनाने हे असे विचार केले नसते, ही शक्यता आहे. पण समोर कोण त्याला दिसलं तर भीष्मद्रोण पहिल्यांदा त्याला दिसले आणि त्यामुळे मग हे सगळे विचार, म्हणजे संजय शिष्टाईनी मध्ये आलेले सगळे विचार पुन्हा त्याच्या मनामध्ये, भिक्षेचा तो पुन्हा तो उल्लेख करतोय. हे अशा त्याच्या मागची ही सगळी पार्श्वभूमी आपण लक्षात घेतली पाहिजे. तर भिक्षा मागता भली असं म्हणतोय. आता खरं भिक्षा मागणं हा क्षत्रियाच्या दृष्टीने अधर्मच आहे, अधर्म आहे.
क्षत्रियाचं कर्तव्य काय आहे की त्यांनी सगळं जे वाईट आहे त्यापासून सगळ्यांचं रक्षण करायचं, राज्य मिळवायचं, हे क्षत्रियाचं कर्तव्य आहे. आणि चांगली शासन व्यवस्था सगळ्यांना द्यायची हे त्याचं कर्तव्य आहे. भिक्षा मागणं हा काही त्याचा धर्म नाही क्षत्रियाचा, पण भिक्षा मागणं भलं असं तो म्हणतोय. म्हणजे कसं की ज्या वेळेला दोन कर्तव्य डोळ्यासमोर येतात ना, हे करावं का ते करावं, त्यावेळेला त्याला असं वाटायला लागलंय की असं सगळं पाप आपण करायचं त्याच्यापेक्षा भिक्षा, म्हणजे तोही अधर्मच आहे, हाही अधर्मच आहे, पण मग हा कमी आहे. भिक्षा मागणं हे त्यापेक्षा योग्य. म्हणजे अधर्मातला कमी अधर्म काय तर भिक्षा मागणं, असं म्हणजे असा त्याच्या मनात हा सगळा गोंधळ झाला आहे. हे सगळं त्याच्या मनात हा सगळा गोंधळ झाला आहे. आणि तो जो मोह आहे, तो सगळा गोंधळ जो आहे, ह्या मोह शब्दाचा सुद्धा कसा वेगवेगळ्या संदर्भात वेगळा अर्थ घ्यायचा तो पुढे स्पष्ट होईल. पण या ठिकाणी आपण हे लक्षात घेऊया की अशा प्रकारे तो भिक्षा मागता भली असं म्हणतो. आणि पुढे आता 50वी ओवी घेऊया आपण. 50 आणि 51 ह्या दोन ओव्या घेऊया. ऐसे अर्जुन तिये अवसरी म्हणे, म्हणेला मी कॉमा केला आहे हां, अगदी तुम्ही पण करा ते का. ऐसे अर्जुन तिये अवसरी म्हणे, इतकं तो म्हणाला. त्यावेळेला अर्जुन असं म्हणाला, श्रीकृष्णा अवधारी. पुन्हा तो श्रीकृष्णाला सांगते की तू ऐक, मी काय म्हणते ते तू ऐक, किंवा मी आत्तापर्यंत जे काय पाहिलं बोललो आहे ते सगळं तू नीट त्याचा विचार कर, असं तो लक्ष दे आणि विचार कर. आणि मग पुढे काय झालं, श्रीकृष्णा अवधारी असं तो म्हणाला. परी पण काय झालं, ते मना नयेची मुरारी ऐकोनिया. म्हणजे ते परी म्हणजे त्याच्या, परंतु परी म्हणजे परंतु त्याच्या लक्षात आलं की आपण इतकं सगळं सांगतोय कृष्णाला, पण ते मना नयेची मुरारी ऐकोनिया. म्हणजे आपलं सगळं ऐकून कृष्णावरती काही परिणामच होत नाही आहे. ते सगळं ऐकून, ऐकोनिया, ते सगळं ऐकून त्याच्या मनावरती, मना नयेची ह्याचा अर्थ त्याच्या मनावर काही परिणामच झाला नाही आहे. तो शांत तसाच आहे, स्तब्ध आहे. हे जाणून पार्थू बिहाला. बिहाला म्हणजे भ्याला, बिहाला म्हणजे भ्याला, भ्याला हे प्राकृत शब्द आहे. बिहाला हे जाणून म्हणजे कृष्ण काही त्याची काही हेच नाही, प्रतिसादच देत नाही आपल्या बोलण्याला, त्याच्यावर काही परिणामच नाही. हे जाणून तो घाबरला, तो बिहाला, भ्याला. मग पुनरपी बोलू लागला. मग पुन्हा म्हणाला, म्हणे देवो का चित्त या बोला देतीची ना. म्हणजे देवा, मी जे काही बोलते चित्त तुम्ही लक्ष का देत नाही आहात. मी एवढं तुम्हाला सांगतोय, तुम्ही का लक्ष देत नाही आहात, असं तो म्हणाला. घाबरला मनामध्ये की हा काहीच बोलत नाही, म्हणजे आपलं काहीतरी चुकतंय का काय, आपण जे काही आत्तापर्यंत बोललो आहे त्याच्यामध्ये काहीतरी चूक आहे का काय आपल्या विचारांमध्ये, असं वाटून तो भिहालाय, भ्यालाय. पण मग तो पुन्हा म्हणतोय आणखीन की तुम्ही माझ्या बोलाकडे का लक्ष देत नाही, म्हणजे काय तुमचे विचार काय आहेत. माझे विचार चुकीचे असतील तर तुमचे विचार काय आहेत, असं काही वेगळे विचार आहेत का तुमच्या मनामध्ये, असं तो म्हणतोय. त्या ठिकाणी तुम्ही का लक्ष देत नाही असं म्हणण्यामध्ये तो भाव आहे. आता 51 पासून 51 ओवीपासून 68 या ओव्यांमध्ये त्याचे जे विचार आहेत किंवा तो जे काही बोलतोय ते असं आहे की
म्हणजे ते आता जे मी तुम्हाला सांगितलं की आपले विचार कृष्णाला पटलेले नाहीत असं दिसतंय, त्याचे काही वेगळे विचार आहेत का काय, आपण चुकत तर नाही आहे ना, हा भाव त्याच्या मनामध्ये आला आहे आणि त्यामुळे त्याला तो घोटाळ्यात पडला आहे, तो गोंधळात पडला आहे. ह्या मधल्या ज्या सगळ्या ओव्या आहेत त्या तशा प्रकारच्या आहेत की तो गोंधळामध्ये पडला आहे आणि तो सांगतोय की माझ्या मनामध्ये गोंधळ झाला आहे, माझ्या मनामध्ये स्पष्ट काही मला कळेनासं झालं आहे असं तो म्हणतो आहे. आता या 51 ते 68 या ओव्यांमध्ये असे विचार आहेत की मला काही म्हणजे त्याला वाटलं आहे की आपण काहीतरी चुकतो आहे, तर माझं काही चुकतं आहे असं वाटल्यानंतर मग तो म्हणतो आहे की मला थोडा माझ्या मनामध्ये गोंधळ झालेला आहे, असं 68 ओवीपर्यंत त्याला आहे, तो म्हणतो आहे. आणि जर तुम्ही या ठिकाणी 7वा श्लोक पाहिला ना, 7वा श्लोक, मी श्लोक घेत नाही आहे पण त्यामधले काही 2 शब्द अतिशय महत्त्वाचे आहेत ते मी सांगते आणि त्या ठिकाणी अंडरलाईन पाहिजे तर करून ठेवा, अगदी महत्त्वाचे शब्द आहेत. 7वा श्लोक, गीतेचा 7वा श्लोक आणि त्या 7व्या श्लोकाच्या पहिली जी ओळ आहे त्याच्यामध्ये शेवटचा शब्द आहे धर्म सम्मूढ चेताः असा शब्द आहे, धर्म सम्मूढ चेताः. आता ओव्यांमध्ये ते कसं ज्ञानदेवानी मांडलं आहे ते मी सांगते. धर्म सम्मूढ चेताः हा एक महत्त्वाचा शब्द आहे आणि दुसऱ्या ओळीमध्ये मध्येच असा शब्द आहे आलेला आहे, मे शिष्यस्तेहम, शिष्यस्तेहम असा शब्द आलेला आहे. हे 2 अतिशय महत्त्वाचे शब्द आले आणि त्याचे अर्थ कसे आले किंवा ज्ञानदेवानी ते कसे मांडले ते आता आपण पाहू. आता 55वी ओवी, मधल्या ओव्या घेते, 52वी ओवी मी घेते, 52वी ओवी मी घेते. या इथपासूनच ते सगळं आलेलं आहे. ज्ञानदेवानी काही थोडा भाग आधी घेतला आणि काही थोडा भाग नंतर घेतला. तर तो काय म्हणतोय, एरवी माझा चित्ती जे होते ते मी विचारूनी बोलिलो येथे, म्हणजे माझ्या मनात जे काही आलं ते विचार करून, विचारूनी ह्याचा अर्थ विचार करून, मी विचार करून बोललो. इथे तुमच्याकडे तुमच्यासमोर माझ्या मनामध्ये जे काही आलं ते मी विचार करून बोललो, म्हणजे माझे जे विचार होते ते मोकळेपणाने मी तुम्हाला सांगितले. परी निके काय या परते ते तुम्ही जाणा. निके काय म्हणजे योग्य, निके ह्याचा अर्थ योग्य काय, बरोबर काय. निके काय या परवते म्हणजे मी जे बोललो परवते म्हणजे त्यापेक्षा वेगळं जे काही असेल, योग्य असेल ते तुम्ही जाणा. माझे विचार मी तुम्हाला मोकळेपणाने सांगितले, आता योग्य काय हे तुम्हाला कळतं, तुम्ही जाणा म्हणजे तुम्हाला ते, तुम्ही जाणता, तुम्हाला ते माहीत आहे, तुम्हाला ते कळतंय. पण पुढे परत म्हणतोय, पै विरू जयासी ऐकी जे आणि ह्या बोलीची प्राणू सांडीजे ते एथ संग्राम व्याजे उभे आहाती. पण लक्षात घ्या की काय झालं, मी असे विचार का आलेत माझ्या मनात की वीरू म्हणजे पुन्हा हे काय वैर, वैर, वैर जयासी ऐकीजे म्हणजे यांच्याशी आमचं वैर आहे. ऐकीजे असे शब्द जरी आम्ही ऐकले, हां, यांच्याशी आमचं वैर आहे असं शब्द जरी आमच्या कानावर पडले, ऐकीजे म्हणजे आम्ही जरी ऐकले, आमच्या कानावर असे शब्द पडले की हे जे समोर भीष्म द्रोण दिसत आहेत यांच्याशी आमचं वैर आहे, असे शब्द जरी कानी पडले तर काय होईल, या बोलीची प्राणू सांडी जे आमचा प्राणच जाईल.
त्यांच्याशी वैर आमचं आहे असं शब्द जरी आमच्या कानावर पडले, मगाशी म्हणाला ना की आमच्या स्वप्नात सुद्धा असे विचार येणार नाही, तसं इथे म्हणतोय की आमचे शब्द जरी कानी पडले तरी आमचे प्राण सांडीजे, म्हणजे आमचे प्राण जातील. ते असे हे भीष्म द्रोण आणि आमचे सगळे वरिष्ठ आणि आमचे सगळे आप्त एथ म्हणजे इथे संग्राम व्याजे उभे आहाती. संग्राम व्याजे, व्याज म्हणजे कारण, संग्राम करण्यासाठी आज इथे जमलेले आहेत, आमच्या समोर उभे आहेत. आता म्हणजे आता ही अशी परिस्थिती झाली आहे की आमच्या समोर ज्यांचं वैर मनात आलंय असं सुद्धा आम्ही ऐकू शकत नाही, तेच आमच्या समोर संग्रामासाठी उभे राहिलेले आहेत. आता ऐसे या ते बधावे की अभेरुनिया निघावे, या दोहो माझी काही करावे ते नेणो आम्ही. लक्षात आलं किती सोपं आहे. ह्याच्यामध्ये ह्यांचा वध करायचा का आम्ही अवेरून निघून जायचं, आम्हाला आता कळत नाही. या दोनमध्ये आम्ही काय करावं आम्हाला कळत नाही. आता पुढे त्याच ओव्यानं जोडूनच आपण 55वी ओवी घ्यायची आहे. श्लोक जरी मध्ये आला असला तरी ज्ञानदेवांनी हे सलग अशा ओव्या आहेत त्यांच्या. आम्हा काय उचित ते पाहता न स्फुरे येथ, जे मोहे येणे चित्त व्याकुळ माझे. आम्हाला काय उचित आहे, आम्ही काय केलं तर ते उचित ठरेल. म्हणजे आता हे जे म्हटलं ना त्यांनी की यांच्याशी युद्ध करावं का इथून निघून जावं, ह्यापैकी उचित काय आहे ते पाहता न स्फुरे येथ. न स्फुरे म्हणजे आम्हाला कळत नाही, त्यात तो विचार मला कळत नाही आहे. ते पाहता न स्फुरे येथ, आम्हाला ते कळत नाही आहे. उचित काय होईल हे आम्हाला कळत नाही आहे. का कळत नाही आहे? जे मोहे येणे चित्त व्याकुळ माझे, ह्यांच्या बद्दलचं जे ममत्वाचा जो मोह माझ्या मनामध्ये आहे त्यामुळे माझं चित्त व्याकुळ झालेलं आहे. माझं चित्त व्याकुळ झालेलं आहे. आणि ते पुढे मधली ओवी सोडून देते, त्यांनी उदाहरण दिलं आहे एक 56व्या ओवीमध्ये. आता 57व्या ओवीपासून ते 59 ओवीपर्यंत मी घेते. 57 ते 59 मधलं जे आहे ना ते उदाहरण दिलं आहे की अंधारामध्ये जसं अगदी पूर्ण अंधार असला की आपल्या अगदी जवळ असणारी वस्तूसुद्धा आपल्याला कळत नाही, दिसत नाही, तसं आमचं झालं आहे असं तो मध्ये म्हणतो. आता पुढे 57वी ओवी आहे. देवा मज तैसे जाहले. तैसे म्हणजे तसं झालं की अंधारामध्ये जसं कळत नाही, समोरची अगदी जवळची वस्तूसुद्धा आपल्याला दिसत नाही, तसं माझं झालं आहे की मला कळणसंच झालं आहे. तैसे जाहले, माझं तैसे जाहले, हे मन जे भ्रांती ग्रासिले. आता काय हित आपुले तेही नेणे. म्हणजे भ्रांती हा जो शब्द त्यांनी इथे वापरला आहे तो ते श्लोकामध्ये जो मी तुम्हाला एक शब्द सांगितला महत्त्वाचा म्हणून, धर्म सम्मूढ चेतः, तो शब्द या ठिकाणी भ्रांती या स्वरूपामध्ये ज्ञानदेवांनी वापरले. धर्म सम्मूढ चेतः. आता धर्म सम्मूढ चेतः याचा अर्थ असा की धर्म काय अधर्म काय हे मूढ म्हणजे मला मूर्ख म्हणतो ना, म्हणजे मला कळत नाही. धर्म काय अधर्म काय हे मला कळत नाही असं त्यांनी त्या ठिकाणी श्लोकात म्हटलं आहे. मी कसा झालो आहे तर धर्म सम्मूढ चेतः झालो आहे. मला धर्म काय अधर्म काय, नीती काय अनिती काय, सत्य काय असत्य काय, मला न्याय काय अन्याय काय, कारण आम्ही न्याय मिळवण्यासाठी इथे आलो पण इथे समोर पाहिल्यानंतर मला हाच न्याय आहे का अन्याय करतोय आपण, असे सगळे विचार, न्याय काय अन्याय काय हे मला काही कळेनासं झालं आहे.
त्या सगळ्या अर्थी धर्म समूढ चेता असा शब्द आहे. हां, तर त्याचं तो शब्द ज्ञानेश्वरांनी भ्रांती ह्या शब्दामध्ये आणलेला आहे. भ्रांती म्हटलं आहे त्यांनी. माझ्या मनामध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. संभ्रम, भ्रांती म्हणजे भ्रम, संभ्रम निर्माण झालेलं आहे. माझं मन संभ्रमाने ग्रासलं आहे. हे मन हे भ्रांती ग्रासिले म्हणतोय ना, माझं मन संभ्रमाने ग्रासलं आहे. आणि काय संभ्रम, आता काय हित आपुले तेही, म्हणजे संभ्रम काय, तर तो धर्म अधर्माचा संभ्रम झालेला आहे. आणि काय हित आपुले तेही नेणे, म्हणजे मला हित काय हे मला आता कळत नाही. कारण मग अशी मी जे सगळं म्हटलं, न्याय काय अन्याय काय, सत्य काय असत्य काय, हे सगळं, नीती काय अनिती काय, धर्म काय अधर्म काय, हे सगळं मला आता ह्याची भ्रांती म्हणजे संभ्रमच निर्माण झालं आहे. हे बरोबर आहे का ते बरोबर आहे मला कळेनासंच झालेलं आहे. आणि त्यामुळे आता काय हित आपुले तेही नेणे, मला आता आमचं हित कशात आहे ते मला आता कळेनासंच झालं आहे. तरी श्रीकृष्णा तुवा जाणावे, निकेते आम्हा सांगावे, जे सखा सर्वस्व आघवे आम्हासी तू गुरु बंधू पिता, तू आमची इष्टदेवता, तुची सदा रक्षिता आपदी आमुते. म्हणजे 59 होईपर्यंत आपण आलो की त्या काय म्हणतोय, श्रीकृष्णा मला कळत नाही हित कशात आहे, पण श्रीकृष्णा तुवा जाणावे, तुला कळतंय ना आमचं हित कशात आहे, हे तुला कळतंय. मग निकेते आम्हा सांगावे, जे योग्य आहे, आम्ही हित कशात आहे आमचं ते आम्हाला तू सांग. आणि तो म्हणतोय की जे सखा सर्वस्व आघवे आम्हासी तू कसा आहेस, तर आम्हाला तू सखा आहेस, आमचा सखा आहेस, आमचा मित्र आहेस, सर्वस्व आहे, तू आमचं सर्वस्व आहेस. तू गुरु आहेस, तू बंधू आहेस, तू पिता आहेस, म्हणजे ज्यांनी उपदेश करायचा असे सगळं तूच आहेस. तू आमची इष्टदेवता, पुढे जाते आपण, तू आमची इष्टदेवता आहे, तुची सदा रक्षिता आपदी आमते, म्हणजे तूच आत्तापर्यंत, आपदी म्हणजे संकटामध्ये, तूच आत्तापर्यंत आमचं संकटामध्ये रक्षण केलेलं आहेस. आता हेही आमच्यावर संकट आलं आहे, महाघोर प्रसंग आला आहे म्हटलं ना त्यांनी, तर आत्तापर्यंत संकटामध्ये तूच आमचं रक्षण केलेलं आहेस. 59 ओवीपर्यंत आपण आलो आणि त्यानंतर पुढच्या आपण 61 ते 63 ओव्यांपर्यंत आपण जाऊ आणि मग थांबू. ना तरी अपत्या ते माये, सांडूनी जरी जाये, तरी ते कैसे निजिये ऐके कृष्णा. लक्षात आलं, अपत्य म्हणजे आईने जर आपल्या मुलाला टाकून दिलं, अपत्याला सोडून जर ती गेली, लहान बालकाला जर ती सोडून गेली, तरी ते कैसे निजिये ऐके कृष्णा. अरे कसं जगायचं, म्हणजे तू जर आम्हाला हित सांगितलं नाही तर आमची परिस्थिती तशी होणार आहे की आईने अपत्याला टाकून गेली तर त्याची जी अवस्था होणार आहे तो जगणार कसा, तर तुझ्या सांगण्याशिवाय, तुझ्या उपदेशाशिवाय आम्ही जगणारच नाही, आमचं सगळं जीवनच मुळी तुझ्यावर अवलंबून आहे, असं ते उदाहरण देऊन त्यांनी म्हटलेलं आहे. तैसा सर्वापरी आम्हासी देवा तूची एक आहासी, आणि बोलिले जरी न मानिसी मागील माझे, म्हणजे मागे मी जे काही बोललो, आत्तापर्यंत मी जे बोललो ते काही तू ऐकलं नाहीस, त्याच्याकडे तू लक्ष दिलं नाहीस, तू काहीच प्रतिसाद दिला नाहीस, हे जरी खरं असलं तरी सर्वापरी आम्हासी देवा तूची एक आहासी, हे तू विसरू नकोस, हे कधीच विसरू नकोस. आणि मग पुढे सांगतो ना, ते फार महत्त्वाचं आहे. तरी उचित काय आम्हा, जे व्यभिचरेना धर्मा.
फार महत्त्वाचा शब्द आहे, अंडरलाईन करा. जे अभिचरेना धर्मा, तरी उचित काय आम्हा जे व्यभिचरेना धर्मा, ते झडकरी पुरुषोत्तमा सांगे आता. म्हणजे आता तू लगेच सांग बाबा, काय सांग की आमच्या दृष्टीने उचित काय आहे. आणि उचित म्हणजे काय हे अर्जुन स्वतःच स्पष्ट करतोय. जे व्यभिचरेना धर्मा, म्हणजे जे व्यभिचार म्हणजे धर्माला सोडून, धर्माचा व्यभिचार ज्यामध्ये असेल ते, धर्माला सोडून असेल ते. फार सुंदर शब्द आहे. काय म्हणतोय अर्जुन आणि अर्जुनाची मागणी काय आहे, अर्जुनाला काय हवं आहे हे इथे आपल्याला कळतंय. की जे व्यभिचरेना धर्मा, आमच्या हिताचं तू सांग, आम्हाला उचित काय आहे ते तू सांग. पण ते कसं असलं पाहिजे, जे व्यभिचरेना धर्मा, धर्माला सोडून ते असता कामा नये. आम्ही धर्मशील आहोत, आम्हाला धर्माचंच आचरण करायचं आहे. आणि म्हणून त्या दृष्टीने उचित काय आहे ते तू आम्हाला सांग. म्हणजे पहा, इथे आपल्याला अर्जुन कळतो. अर्जुन फक्त असं म्हणत नाही आहे आणि की मी ह्यांच्याशी लढू का नको ह्याचा निर्णय तू दे, एवढं तो म्हणत नाही आहे. हे लक्षात घ्या, कारण तो फार साधा प्रश्न आहे. आणि जर समजा अर्जुनाने फक्त एवढंच विचारलं असतं की मी ह्यांच्याशी लढू का नको, तर त्याचं जे काही व्यावहारिक उत्तर आहे कृष्णाने ते दिलं असतं. अरे तुला कळत नाही का की ज्यांनी तुझ्यावर आत्तापर्यंत तुमच्यावर इतका अन्याय केला, द्रौपदीची अवहेलना केली, त्यांच्याशी मी लढू का नको ह्याचा तू विचारच काय करतोयस, तुला उत्तर माहिती असलं पाहिजे. असं व्यावहारिक उत्तर त्यांनी दिलं असतं. पण कृष्णाला ते नको आहे. कृष्णाला केवळ अर्जुनाला ते नको आहे. अर्जुनाला कृष्णाने केवळ निर्णय सांगावा असं त्याची इच्छा नाही आहे. त्या निर्णयामागचं कारणही त्यांनी सांगावं ही त्याची इच्छा आहे. हे फार महत्त्वाचं आहे, लक्षात घ्या. की निर्णय नको आहे त्याला, मी लढू का नको ह्याचा निर्णय नको आहे. तो मी का लढावं किंवा का लढू नये ह्याच्या मागचं जे कारण आहे ते कारण तू सांग. आणि ते कारण कसं असलं पाहिजे, तर जिथे धर्म काय आणि अधर्म काय हे स्पष्ट होईल असं कारण तू सांग. इथे आपल्याला अर्जुन कळतो. हे अर्जुनाचं व्यक्तिमत्व आहे. आणि हे मी मुद्दाम इतक्या ह्यानी सांगते, याचं कारण असं की अगदी काही काळापूर्वी, काही वर्षांपूर्वी गीतेवरती अशी काही साहित्यिकांनी काही टीका, आजकाल नव्हे, अगदी अलीकडच्या काळातलं मी म्हणत नाही, काही काळापूर्वी म्हणजे कदाचित मी अगदी लहान असेल त्यावेळेला अशा, पण मी काही पुस्तकं वाचली आहेत, ह्यावरचं काही साहित्य वाचलं आहे म्हणून मी सांगते की अशा प्रकारची काही टीका गीतेवरती झाली. हां, माटे म्हणून एक साहित्यिक होते, ऐकून माहिती असेल काहींना. माटेंनी असे विचार त्यांच्या साहित्यामध्ये मांडले होते की अर्जुनाने त्याला खरा प्रश्न काय केला आहे की मी लढू का नको, आणि कृष्ण मात्र त्याला त्या प्रश्नाचं उत्तर कुठे देतच नाही. लक्षात आलं? ह्या प्रश्नाला श्रीकृष्णाने कुठे उत्तरच दिलेलं नाही. लढू का नको ह्या प्रश्नाचं उत्तर श्रीकृष्णाने दिलं नाही. आणि कारण नसताना श्रीकृष्ण त्याला आत्मा काय, देह काय, हे सगळं आत्मविषयक सगळी माहिती त्याला तो द्यायला लागलेला आहे. म्हणजे प्रश्न वेगळाच आहे अर्जुनाचा आणि उत्तर दिलेलं वेगळंच आहे, अशी टीका माटेंनी केलेली होती. साहित्यिक होते, श्रेष्ठ साहित्यिक होते, पण त्यांनी अशी टीका केलेली होती. आणि म्हणून मी या गोष्टीचा उल्लेख करते की अर्जुनाचा प्रश्न इतका साधा नव्हता की मी लढू का नको ह्याचा निर्णय तू दे,
असा साधा नव्हता. तर तो इथे जे म्हणतोय ना की धर्माला सोडून ते असता कामा नये, असं उचित काय आहे ते तू आम्हाला सांग, असं अर्जुन म्हणतोय. हे फार महत्त्वाचं आहे. आणि म्हणून गीता जन्मली आहे. गीतोपदेश जो आहे तो भगवंतानी का केला, त्याचं कारण हे आहे की अर्जुनही असा शिष्य आहे की ज्याला धर्म हवा आहे, त्याला श्रेयस हवं आहे, त्याला प्रेयस नको आहे, त्याला श्रेयस हवं आहे, असा तो शिष्य आहे. आणि म्हणून भगवंतासारखा गुरु त्याला श्रेयसाच्या मार्गाकडे नेताना सगळं जे मार्गदर्शन करतो त्याच्यामध्ये मग सगळं तत्त्वज्ञान, आत्मा वगैरे सगळं तत्त्वज्ञान येतं. ही त्याची पार्श्वभूमी आपण कधीही मनातून टाकायची नाही. हा विचार नेहमी मनात ठेवायचा, तरच आपल्याला गीता समजते किंवा तरच आपल्याला ज्ञानेश्वरी समजते. आता आपण